नमस्कार मित्रांनो, मी लोकेश जाधव आणि आज मी आलो आहे व्यंकटेश्वर ॲग्रो फार्म येथे। रिझन आज असा आहे की तुम्हाला माहित असेल आपले चेअरमन डॉक्टर शिवाजीराव डोळे सर जे की माझी ब्लॅक कॅट कमांडो आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे 500 मुलांना भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जात आहे। जय हिंद सर। जय हिंद। मला आता ना एक गोष्ट जाणून घ्यायची आहे। मी आपलं इथे ऐकून होतो की आपले चेअरमन डॉक्टर शिवाजीराव डोळे सर बरोबर, जे की आपले माझी ब्लॅक कॅट कमांडो आहे, बरोबर, संस्थेचे चेअरमन आहेत। बरोबर। तर त्यांनी इथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली 500 अग्निवीर मुलांना मार्गदर्शन देणे चालू आहे। पण मग आज मी इथे बघतोय तर मुलं आणि मुली शेतामध्ये काम करतात, तर त्याच्या मागचं रिझन काय मला जाणून घ्यायचं आहे। सर्वप्रथम सर्वांना जय हिंद। आज तुम्ही या ठिकाणी आला डॉक्टर श्री शिवाजी शामराव डोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण या ठिकाणी 500 विद्यार्थी आणि त्यासोबतच विद्यार्थिनींना या ठिकाणी प्रशिक्षण देत आहोत। लालबहादूर शास्त्री यांनी जो नारा दिलेला होता जय जवान आणि जय किसान, या नाऱ्यासाठी डॉक्टर श्री शिवाजी शामराव डोळे साहेब गेल्या 5-6 वर्षापासून काम करीत आहेत आणि त्यांचा जो उद्देश आहे, जो जवान भारतीय सैन्यामध्ये एक चांगली रेप्युटेड जॉब करतो आणि त्या जॉब झाल्यानंतर रिटायर झाल्यानंतर त्याला सैन्यातून निवृत्ती मिळाल्यानंतर कुठेच रेप्युटेड जॉब मिळत नाही, तो एक सिक्युरिटी गार्डचा जॉब करतोय। आणि हे त्याच्यावरती काय आलं, कारण की त्याच्याकडे जे काही कौशल्य होते ते सैन्यात दिले होते। हे जे कौशल्य आहे त्या कौशल्य शिकवण्यासाठी आज आपण विद्यार्थ्यांना सैन्य भरतीचे तर मार्गदर्शन करतोच आहेत, पोलीस भरतीचे मार्गदर्शन करत आहोत, पण त्यासोबतच आपण जर त्यांना शेती आणि शेतीतून असणारे दुय्यम व्यवसाय याचं जर का मार्गदर्शन केलं, मग ते भरती झाल्यानंतर त्यांच्या पुढे जो मोठा प्रश्न आहे रिटायरमेंट झाल्यानंतर आपण काय करायचं, तो प्रश्न त्यांना भासवणार नाही आणि उद्भवणार नाही। त्यासाठी आपण विद्यार्थ्यांना आताच ट्रेनिंग देतोय की शेतीतून तुम्हाला कशा प्रकारे व्यवसाय करता येणार आहे आणि कशा प्रकारे जरी तुम्हाला भरतीमध्ये सुद्धा यश नाही मिळालं तर कशा प्रकारे तुम्हाला शेतीतून व्यवसाय करून शेती आणि शेतीला कशा प्रकारे प्रगत करता येईल, तसंच जय जवान आणि जय किसान यांच्यासाठी कशा प्रकारे कार्य करता येईल, यासाठी डॉक्टर श्री शिवाजी शामराव डोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व शिक्षक त्याचबरोबर सर्व विद्यार्थी कार्य करीत आहोत। ओके, धन्यवाद। खूप चांगली माहिती दिली आम्हाला तुम्ही। जय हिंद सर। जय हिंद।